जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले के बाद पूरा देश गुस्से की आग में जल रहा है। इस बीच महाराष्ट्र के मंत्री नितेश राणे ने विवादित बयान देते हुए कहा कि हिंदुओं को किसी भी दुकानदार से कुछ भी खरीदने से पहले उनका धर्म पूछना चाहिए। दुकानदार को अगर हनुमान चालीसा नहीं आती है तो उससे सामान नहीं खरीदना चाहिए। मंत्री राणे का ये बयान पहलगाम हमले के बाद सामने आया है। मंत्री के इस बयान के बाद कई तरह के सवाल खड़े हो रहे हैं। रत्नागिरी जिले के दापोली शहर में एक सभा को संबोधित करते हुए राणे ने कहा कि उन्होंने मारने से पहले हमारा धर्म पूछा है, इसलिए हिंदुओं को भी कुछ खरीदने से पहले उनका धर्म पूछना चाहिए। अगर वे आपका धर्म पूछ रहे हैं और आपको मार रहे हैं तो आपको भी कुछ खरीदने से पहले उनका धर्म पूछना चाहिए। उन्होंने कहा कि इस तरह की मांग हिंदू संगठनों को भी उठानी चाहिए। भाजपा नेता ने कहा कि ऐसा भी हो सकता है कि कुछ दुकानदार अपना धर्म नहीं बताए या अपनी आस्था के बारे में झूठ बोले। उन्होंने भीड़ से कहा कि जब भी आप खरीदारी के लिए जाए तो उनका धर्म पूछे। अगर वे कहते हैं कि वे हिंदू हैं तो उन्हें हनुमान चालीसा सुनाने के लिए कहे। अगर उन्हें हनुमान चालीसा नहीं आती तो उनसे कुछ भी न खरीदे। जम्मू कश्मीर के पहलगाम भारी हथियारों से लैस आतंकवादियों ने 22 अप्रैल को दक्षिण कश्मीर के पहलगाम में एक प्रमुख पर्यटक स्थल पर हमला किया, जिसमें कम से कम 28 लोग मारे गए। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार आतंकवादियों ने पर्यटकों को गोली मारने से पहले उनका नाम और धर्म पूछा था। लोगों ने यह भी बताया कि हमलावरों ने कुछ पर्यटकों से कलमा पढ़ने को कहा और जो ऐसा नहीं कर पाया उन्हें गोली मार दी गई। इस घटना के बाद से ही पूरा देश पाकिस्तान से बदला लेने की बात कर रहा है। खरं म्हटलं तर जे जिहादी आणि जे आतंकवादी आहेत, आतंकवादचा रंग हा हिरवाच आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे। आपण आतंकवादाला रंग नाही, भाईचारा आहे, गंगा जमुना तहजीब हे जे काही जे आम्हाला लेक्चर देणारे लोक आता कुठल्या बिळात बसलेले आहेत हे आम्हीच शोधतोय। आम्ही वारंवार बोलतोय, जे जिहाद करतात, जे आतंकवाद करतात ते सगळेचे सगळे हिरवे रंगाचे आहेत आणि त्यांनी या पद्धतीने गोळ्या झाडण्या अगोदर आपला धर्म विचारला आणि त्याच्या आमच्या माता भगिनीच्या डोक्यावर सिंदूर बघितलं, काही लोकांना कलमा वाचायला सांगितलं, तर आमचे जे हिंदुत्ववादी संघटना जे वारंवार बोलतायत ते मग व्यवहार करत असताना तुम्ही तुमचा हिंदूंनी पण धर्म विचारला पाहिजे, त्यांनाही हनुमान चालीसा बोलायला लावली पाहिजे आणि ज्यांना आमची हनुमान चालीसा येते, ज्यांना आमची गणेश आरती येते त्यांच्याबरोबर व्यवहार केला पाहिजे। मग तो पण विचार हिंदू समाजाने करायलाच पाहिजे। जो आमचा आहे त्याच्यावर आम्ही व्यवहार करणार, त्याच्याकडूनच आम्ही खरेदी करणार। त्यांनी कशी धर्म विचारून गोळी मारली, मग आम्ही किमान कमीतला कमी, कारण का बाकी सगळी त्यांना शिक्षा देण्यासाठी आमचे मोदी साहेब सक्षम आहेत, आमचे अमित शाह साहेब सक्षम आहेत, पण हिंदू समाजाने आता एक शपथ घेतली पाहिजे की व्यवहार करीन तर ते हिंदू बरोबरच करीन आणि ज्याला आपल्या महाआरती, आपली गणेश आरती, आपली हनुमान चालीसा येत असेल त्याच्यावरच करीन, अशी शपथ प्रत्येक हिंदूंनी घेतली पाहिजे अशी अपेक्षा मी व्यक्त करतो। परत सांगतो, आतंकवादाचा रंग हिरवाच आहे। ज्या पद्धतीने काश्मीरचा विकास आमचे नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार करताय ना, त्याच्यामुळे तिथे कुठल्याही पद्धतीचा आतंकवादी हल्ला होत नव्हता। पण शेवटी गोळ्या कोणाला झाडला गेला जे निष्पाक होते, ज्यांना कुठल्याही राजकारणाची कशाची काही संबंध नाही, आणि आम्ही जे कोण धर्माचं राजकारण करतायत ना तेच हे गंगा जमुना तहजीबवाले आहेत। शेवटी ॲक्शन टू रिॲक्शन येणार। आता तुमचे अडखळला दगड कोणी पहिले मारले, कोणावर मारले, कशाला मारले याचा विचार करायला पाहिजे आणि मग अशा प्रश्न विचारले पाहिजे। हो, पण एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे गिरीश महाजन साहेब काश्मीरला तरी गेले होते, त्याच्या मालकासारखे लंडनला जाऊन बसले नाहीत। आज एवढा मोठा दहशतवाद हल्ला झालाय, बाळासाहेबांचा मुलगा एक साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाही, म्हणून आम्हाला आमच्या गिरीश महाजन साहेबांवर, आमच्या एकनाथ शिंदे साहेबांवर, आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर जे प्रत्येक मिनिटाची माहिती घेते, आम्हाला त्यांच्यावर सार्थ अभिमान आहे। आणि लंडनवर बसून हे सगळ्यांची जी काही मजा बघतायत ना, त्या उद्धव ठाकरेचा धिक्कार करतो आम्ही।